कोरोना माणसाच्या शरीरावर परिणाम करतो हे आपण ऐकत आलो आहोत। जेव्हापासून कोरोनाची महामारी आली तेव्हापासून अनेक गोष्टींचा सामना माणसाला करावा लागतो। अशातच आता कोरोनाच्या नवीन लक्षणांमध्ये घशाची खवखव होत असल्याचं काही दिवसांपूर्वी दिसून आलं होतं, समोर आलं होतं। यामुळे आवाज जाण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली होती। आता असंच एक प्रकरण समोर आलं। कोविड-19 मुळे एका 15 वर्षाच्या मुलीचा आवाज गेलाय। नेमकं काय झालंय, त्या मुलीचा आवाज कोरोनामुळे कसा गेलाय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र। अमेरिकेतील एका रुग्णालयात 13 दिवसापूर्वी एका तरुणीला दाखल करण्यात आलं। तिला कोरोना लागण झाल्याचं स्पष्ट झालं, तसंच तिला श्वास घेण्यातही अडचण येत होती। यानंतर हळूहळू तिचा आवाज गेला। एंडोस्कोपिक चाचणीत असं दिसून आलं की तिला बायलॅटरल व्होकल पॅरालिसिस अर्थात व्होकल कॉर्डचा पॅरालिसिस झाला आहे असं निदर्शनास आलं, निष्पन्न झालं। त्यानंतर हॉस्पिटलमधील संशोधकांनी याबाबत अधिक रिसर्च केला। यामध्ये हे पॅरालिसिस अन्य आजारामुळे नाही तर कोरोनामुळे झाला असल्याचं निष्कर्ष समोर आला। पीडियाट्रिक्स नियतकालिकामध्ये याबाबतचा रिसर्च देखील प्रकाशित करण्यात आला आहे। याबाबतची बातमी द हिंदूने देखील दिली आहे। लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो आहे, अशा वेळी या नव्या लक्षणांकडे अधिक काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। या मुलीला याआधी दम्याची लागण झाली होती, त्यामुळे श्वास घेण्यात अडचण येणं हे त्याचं लक्षण समजलं जात होतं, कारण तिला दमा झाला होता, त्यामुळेच तिचा आवाज गेला असावा असं प्राथमिक जे काही निष्कर्ष डॉक्टरांनी काढलेला। परंतु त्यानंतर समजलं की हे कोरोनामुळे होत आहे। आत्ता त्या मुलीचा आवाज गेला याचं कारण कोरोना आहे असं अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांनी देखील सांगितलंय, त्यावर शिक्कामोर्तब केलाय। अशाच प्रकारचा गैरसमज इतर रुग्णांच्या बाबतीत देखील होऊ शकतो, त्यामुळे विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे असं मत या संशोधनाचे मुख्य ऑथर डॅनियल लॅरो यांनी व्यक्त केलं। या मुलीवर उपचारासाठी सुरुवातीला स्पीच थेरपीची मदत घेण्यात आली, मात्र तरीही तिचा आवाज परत आला नाही। यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करून विंडपाईपमध्ये छिद्र करण्यात आलं, ज्यामुळे तिला पुन्हा पहिल्याप्रमाणे श्वास घेता येऊ लागला। सुमारे 15 महिने तिच्यावर उपचार सुरू होते। कोरोनामुळे लहान मुलांमध्ये लॉंग टर्म न्यूरोट्रोफिक परिणाम होऊ शकतात, हे डॉक्टरांनी लक्षात घेणं गरजेचं आहे असं देखील या प्रकरणामुळे अमेरिकेतील तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे। त्या दृष्टीने सर्वांनी उपचार करताना खबरदारी घ्यावी असं देखील मत या संशोधनाचे दुसरे लेखक ख्रिस्तोफर हार्टनिक यांनी व्यक्त केले। तुम्हीही कोरोनापासून सावध राहा। अशा प्रकारे लक्षणं आढळल्यास लवकरात लवकर यावर उपचार करा असं आव्हान डॉक्टरांनी केलं। यावर तुम्हाला काय वाटतं? कोरोना दिवसेंदिवस वाढत चालला, याचं नेमकं कारण काय? नक्की कमेंट करून सांगा। अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र।